तर बघा मैत्रिणींनो, बघा हे जे ब्लाऊज पीस आहे तर हे बघा वर्कचं पूर्ण आहे. ते बाह्याला पण आरी वर्क दिलेलं आहे आणि मागचा भाग पण दिलेला आहे. तर इथे बघा आकार दिलेलाच आहे. त्याच आकारानुसार इथे मेजरमेंट घेऊन ब्लाऊजची कटिंग करून घ्यायची आहे. तर बघा मैत्रिणींनो, हे जे ब्लाऊज आहे तर हे बघा कलांजली जे साडी आता लेटेस्ट निघालेली आहे त्या साडीवरचं हे ब्लाऊज आहे. आणि हे ब्लाऊज मला नवरीचं हे ब्लाऊज आहे, तर मला ते अर्जंट द्यायचं आहे. तर मी इथे बघा त्या ब्लाऊजची बघा पटकन अशी 5 मिनटात कटिंग करून घेणार आहे. आणि इथे बघा जे ब्लाऊज शिवायचं पण कशा प्रकारे आहे पटकन, आणि काही टिप्स आणि ट्रिक्स या ब्लाऊज शिवण्याच्या वेळेस किंवा कटिंग करण्याचे मी तुम्हाला देणार आहे. तर हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा, जेणेकरून तुम्हाला एकाच व्हिडिओमध्ये कटिंग आणि या ब्लाऊजची स्टिचिंग सर्व काही समजणार आहे. आणि इन डिटेल आणि काही टिप्स नुसार मी इथे ही जी कटिंग आणि स्टिचिंग तुमच्यासोबत इथे शेअर करत आहे. तर इथे बघा जी बाहीची कटिंग झालेली आहे, पण इथे बघा बाहीला थोडा इथे कापड लावायचा आहे, कारण की बघा तो म्हणजे बाहीचा जो कापड आहे तो कमी पडत आहे. तर मी इथे जेव्हा शिवणार तेव्हा मी इथे कापड अटॅच करून घेणार आहे. त्यानंतर मागचा भाग कट करून घ्यायचा आहे. तर मागच्या भागासाठी बघा इथे जे वर्क दिलेलं आहे त्या वर्कनुसारच मी गळ्याची लांबी घेणार आहे. आणि इथे बघा जे शोल्डर आहे ते बघा इथे आपल्याला जे डिझाईन्स वर्क पूर्ण आलेलं पाहिजे आहे. तर शोल्डर मोठं घ्यायचं आहे, पण आतमधून जे गळ्याचं अंतर आहे ते कमी करून घ्यायचं आहे. तर ते कशा प्रकारे करणार आहे तर ते बघा. तर इथे बघा मी 1 इंच अंतर आतमध्ये सोडलेलं आहे आणि 2 इंच अंतर, म्हणजे टोटल मी 3 इंच अंतर घेतलेलं आहे. आता 1 इंच अंतरवर मी शिलाई करून घेणार आहे आणि 2 इंच अंतर आपलं शिल्लक राहणार आहे. त्यानंतर शोल्डर हे 3 इंचचं घेतलेलं आहे. त्यानंतर बघा इथे मोंढा हा 5.5चा घेतलेला आहे आणि इथे आतमध्ये बघा 1.25 इंच अंतर सोडून मोंढ्याचा आकार दिलेला आहे. अशा प्रकारे पटकन असे बघा मी इथे मागच्या भागाची पण इथे कटिंग करून घेत आहे. तर बघा मैत्रिणींनो, मी इथे बघा आधी अस्तरची कटिंग न करता मेन फॅब्रिकची कटिंग केलेली आहे. कारण की बघा यासाठी केलेली आहे, कारण की वर्क दिलेलं असल्यामुळे आणि इथे बघा गळ्याचं मेजरमेंट दिलेलं असल्यामुळे किंवा बाह्याचं पण इथे जे वर्क आहे दिलेलं असल्यामुळे मी आधी मेन फॅब्रिकची कटिंग करून घेतलेली आहे. यानुसारच बघा अस्तरची सुद्धा कटिंग करून घ्यायची आहे. तर बघा बाह्या आणि बघा मेन दोन्हीची कटिंग झालेली आहे. आता मी बघा अस्तरची कटिंग करून घेत आहे. तर बघा मी जे मागचा भाग आहे तो मी अस्तरवर ठेवलेला आहे आणि त्याचप्रकारे आपल्याला थोडं एक्स्ट्रा अस्तर घ्यायचं आहे, किंवा बघा ते जे मी इथे बघा जे मेन फॅब्रिकला थोडा कापडसुद्धा लावून घेणार आहे. त्यानंतर बघा इथे आता समोरचा भाग जो प्रिन्सेस कटचा भाग आहे तो कट करून घ्यायचा आहे. तर त्यासाठी मी इथे बघा मागच्या भागापेक्षा 1 इंच एक्स्ट्रा अंतर घेतलेलं आहे. त्यानंतर शोल्डर जेवढं आहे तेवढंच घ्यायचं आहे. पण इथे मी बघा अर्धा इंच हुक्स आणि आयपट्टीसाठी अर्धा इंच एक्स्ट्रा कापड ठेवलेला आहे. जर हा कापड आपण याच्यासाठी ठेवायचा असतो, किंवा की आपलं जर समोरच्या साईडने हुक्स आणि आयपट्टीचं जे अंतर आहे जर ते ठेवलं नाही तर ते दाटण्याची शक्यता असते आणि हुक्स आणि आयपट्टी आपल्याला बिघडण्याची शक्यता असते. म्हणून ते अंतर ठेवायचं असते. आणि इथे बघा खालच्या साईडने मी इथे बघा व्यवस्थित टक्सचा जे मेजरमेंट घेतलेलं आहे. आणि इथे बघा अशा प्रकारे आपल्याला प्रिन्सेस कटचा आकार द्यायचा आहे. आणि इथे बघा हे जे अंतर आहे ते बघा मोंढ्याचं अंतर मी इथे 1 इंच घेतलेलं आहे. तर अशा प्रकारे बघा समोरच्या साईडचा जे प्रिन्सेस कटचा आकार आहे ते मी डायरेक्ट कापडवर करून घेतलेला आहे. अगदी 5 मिनटात बघा इथे ह्याच्या ब्लाऊजची कटिंग एकदम 5 मिनटात इथे पटकन अशी होणार आहे. आणि ते बघा छान. आणि बघा इथे जो समोरचा गळा आहे तो सुद्धा कट करून घ्यायचा आहे. आता इथे बघा आता हे जे उरलेला जो कापड आहे त्यामध्ये बाह्याचं मेजरमेंट घ्यायचं आहे. पण आता इथे बघा बाह्याची जी गोलाई आहे ती बरोबर येत आहे, पण मोंढा हा कमी होत आहे. तर इथे आपल्याला मोंढ्याच्या साईडनी इथे कापड लावून घ्यायचं आहे. जे अस्तर आणि मेन फॅब्रिक दोन्ही याला आपल्याला मोंढ्याच्या साईडनी कापड लावून घ्यायचं आहे, जेणेकरून आपलं जे ब्लाऊज आहे ते बघा मुंड्यामध्ये फिट होणार नाही. आणि बघा इथे लावायचं आहे, कारण की पूर्ण सारखं आलेलं आहे. तर इथे बघा आता त्यानंतर इथे बघा मी आता जे अस्तरचं जे कटिंग करून घेतलेली आहे प्रिन्सेस कटची, तर त्यानुसार मेन फॅब्रिकची सुद्धा कटिंग करून घ्यायची आहे. त्यावरच ठेवून बघा इथे दोन्ही भाग कट करून घ्यायचे आहे. आणि आता बघा इथे हे जे ब्लाऊज पीस असतं ते बरोबर मेजरमेंटचंच असतं.
मागचा भाग आणि इथे जर समोरचा आपल्याला प्रिन्सेस कट असो किंवा कटोरी असो तर आपल्याला तो तेवढ्याच भागामध्ये काढायचा असतो, कारण की बघा याची ब्लाऊज पीस असतात तर हे बरोबर मेजरमेंटच दिलेलं असतं. तर बघा ही पूर्ण ब्लाऊजची कटिंग इथे आमचं कापडमध्ये झालेली आहे आणि बघा इथे पूर्ण कटिंग इथे तयार झालेली आहे. त्यानंतर आता हे कशा प्रकारे शिवायचं आहे तर चला बघूया. तर इथे बघा जी बाह्य आहे तर ती बाहेर बघा अस्तर आणि बघा मी इथे साईडला कापडसुद्धा लावून घेतलेलं आहे. त्यानंतर दोन्ही बाह्याचे ते बघा मी इथे जोडून घेतलेले आहे. त्यानंतर मागचा समोरचा भाग जोडून घ्यायचा आहे. तर बघा मी अस्तर आणि मेन फॅब्रिक जोडून घेत आहे आणि आपल्याला बघा इथे काय करायचं आहे, जे मेन फॅब्रिक आणि अस्तर हे चारही साईडनी शिलाई करून घ्यायचं आहे. आता बघा तुम्हाला जर शिलाई करायची नसेल तर तुम्ही जे ग्लूने पण सुद्धा हे अस्तर आणि मेन फॅब्रिक अटॅच करू शकता. तो सुद्धा मी कशा प्रकारे लावायचा आहे म्हणजे अटॅच करायचा आहे तो व्हिडिओ माझ्या चॅनलवर अपलोड केलेलाच आहे. तुम्हाला तर बघायचा असेल तर तुम्ही तो बघू शकता. आता इथे बघा इथे मी डबल शिलाई करून बघा इथे दोन्ही बघा इथे मेन फॅब्रिक आणि अस्तर आणि बघा एक साईडचा भाग जोडून घेतलेला आहे. त्यानंतर दुसऱ्या साईडचा भाग वरच्या साईडने जोडायचा आहे. तर बघा आपल्याला एक लक्षात ठेवायचं आहे, आपल्याला एक भाग खालच्या साईडने जोडायचा असतो आणि एक भाग वरच्या साईडने जोडायचा असतो, जेणेकरून दोन्ही साईडचे आपल्याला प्रिन्सेस कटचे भाग तयार होणार आहे. तर बघा अशा प्रकारे डबल शिलाई करून घेतलेली आहे. दोन्ही साईडचा भाग तयार झालेला आहे. त्यानंतर खालच्या साईडने आपल्याला कंबरपट्टी लावून घ्यायची आहे. तर कंबरपट्टी लावून घेण्यासाठी बघा अशा प्रकारे ही लावून घ्यायची आहे आणि वरच्या बघा इथे आपल्याला बघा तुरपाई करण्यासाठी कच्ची शिलाई करायची आहे आणि नंतर त्यावर तुरपाई करून घ्यायची आहे. तर अशा प्रकारे बघा अगदी सोप्या पद्धतीने ही कंबरपट्टी मी अटॅच करून घेतलेली आहे आणि इथे बघा आता ही कंबरपट्टी लावल्यानंतर आपल्याला दोन्ही भाग वेगवेगळे करून घ्यायचे आहे आणि आपल्याला हे बघा हे दोन्ही व्यवस्थित बघा मेजरमेंट घेऊनच करायची आहे आणि इथे बघा इथे हुक्स पट्टी लावून घ्यायची आहे. तर हुक्स पट्टी ही वरच्या साईडने लावून घ्यायची आहे. बघा हुक्स पट्टी लावून झालेली आहे. त्यानंतर आळपट्टी बघा इथे उलट्या साईडने लावून घ्यायची आहे, जेणेकरून आपल्याला जी मशीनची आळ करायची असतात ती मग पट्टी वर यायला पाहिजे आहे. तर बघा इथे हुक्स पट्टी अशा प्रकारे लावून घ्यायची आहे. तर बघा इथे मी 5 ते 6 घरं हुक्सचे करून घेणार आहे आणि इथे बघा मशीनच्या सहाय्याने आपल्याला पावडी जी आपल्याला हलवून इथे अशा प्रकारे घरं करून घ्यायची आहे, जेणेकरून त्यामध्ये हुक्स छान फसल्या जाणार आहे. तर मी इथे 5 ते 6 इथे बघा या ब्लाऊजला मी 6 इथे आळ करून घेत आहे. तर अशा प्रकारे आपल्याला आळ करून घ्यायची आहे. तर बघा मित्रांनो सोप्या पद्धतीने आणि पटकन असे ब्लाऊजचे स्टिचिंग मी करून घेत आहे आणि बघा फिनिशिंगसुद्धा छान येत आहे. त्यानंतर इथे बघा इथे आपल्याला पायपिंग द्यायची आहे, तर पायपिंगसुद्धा मी याच कलरची करून घेत आहे. तर इथे बघा आपल्याला मी डबल भागामध्ये तिरपा कापड घेतलेला आहे आणि डबल फोल्ड केलेला आहे. त्यानंतर बघा इथे थोडा कापड एक्स्ट्रा कट करून घ्यायचा आहे आणि छोटे छोटे टक्स द्यायचे आहे आणि हे टक्स दिल्यानंतर आपल्याला पायपिंग करून घ्यायची आहे आणि पायपिंग एकदम छान बारीक अशी करून घ्यायची आहे. तर बघा मी इथे जे पायपिंग आहे ते अशा प्रकारे करून घेत आहे आणि इथे बघा कुठल्याच प्रकारचा म्हणजे पायपिंगला बघा इथे हे प्लेट्स आलेली नाही आहे, व्यवस्थित अशी पायपिंग झालेली आहे. दोन्ही साईडची पायपिंग मी करून घेतलेली आहे. त्यानंतर इथे बघा आता मागचा भाग इथे तयार करून घेत आहे. तर मागचा भाग तयार करण्यासाठी बघा मी जिथे 1 इंच जे एक्स्ट्रा कापड ठेवलेला होता तर तो मी इथे बघा अशा प्रकारे शिलाई करून घ्यायची आहे. तर हे यासाठी करायची असते किंवा आपलं जे शोल्डर आहे ते शोल्डरचं अंतर कमी व्हायला पाहिजे. बघा आता शोल्डर इथे 5 इंचेचंच आलेलं आहे, तर आपल्याला टोटल 5 इंचचं शोल्डर पाहिजे होतं, म्हणून मी इथे बघा अशा प्रकारे आतमध्ये शिलाई करून घेतलेली आहे. आता ही जी शिलाई आहे बघा आता आपल्याला इथे जो गळा आहे तो बरोबर मधून जोडायचा आहे, एकदम आपल्याला शेवटून जोडायचा नाही आहे. तर मी एका साईडने बघा अर्ध्या साईडने शिलाई करून घेत आहे. त्यानंतर दुसऱ्या साईडची पण अर्ध्यापासूनच शिलाई करून घेणार आहे आणि हा थोडा बघा मटका गळ्याचा आकार असल्यामुळे बघा याला दोरीसुद्धा मी लावून घेणार आहे. तर इथे बघा अशा प्रकारे हा थोडा डीपच गळा आहे, तर मी इथे बघा डीप तोच शिवलेला आहे, कारण त्या कस्टमरला डीप गळाच आवडतो. तर बघा अशा प्रकारे बघा इथे मी खालच्या साईडने पण कंबरपट्टीला शिलाई करून घेत आहे आणि आतमधूनच ती दुमटून घेणार आहे. तर बघा आता अशा प्रकारे बघा गळा जोडून झालेला आहे. आता जो गळा मी कट करून घेतलेला आहे. आता छोटे छोटे टक्स द्यायचे आहे आणि इथे बघा गळ्याला सरळ करून घ्यायचं आहे. तर बघा गळा सरळ झालेला आहे. आता इथे बघा आता आपल्याला वरून थोडीशी शिलाई करून घ्यायची आहे.
तर बघा मित्रांनो, अगदी सोप्या पद्धतीने पटकन असा गळा मी इथे रेडी केलेला आहे. आणि इथे बघा हे जो गळ्याला जो आपल्याला वरून फ्रेश शिलाई करायची असते ते बरोबर आपल्याला बघा इथे जो अस्तर आहे आपल्याला बाहेर दिसायला नको, तर याची पण काळजी घ्यायची असते. आणि इथे बघा अशा प्रकारे मी बघा इथे शिलाई करून घेतलेली आहे. बघा छान गळ्याचा आकार आलेला आहे. त्यानंतर खालच्या साईडने पण शिलाई करून घेणार आहे. आणि बघा आता इथे बघा इथे खालच्या साईडने हे जे प्लेन आहे, कंबरपट्टी जी प्लेन दिसत आहे पाठीचा भाग, तर तिथे आपल्याला काय करायचं आहे, जो उरलेली जी थडी आहे ती अटॅच करून घ्यायची आहे, जेणेकरून लुक सजून छान येणार आहे आणि भरीव असं हे ब्लाऊज दिसणार आहे. आणि हे जे ब्लाऊज आहे ते नवरीचं असल्यामुळे बघा मी थोडं इथे भरीवच शिवत आहे. आणि इथेच मी ह्या ब्लाऊजला मी कुठल्याच प्रकारची लेस लावणार नाही आहे. पण इथे बघा जी उरलेली धडी आहे ती इथे बघा खालच्या साईडने अटॅच करून घेत आहे. तेव्हा बघा इथे छानशी अशी धडी इथे दिसत आहे. आणि इथे बघा ही जी धडी लावल्याने बघा जी बाहेरला जी ही धडी आहे तीच बरोबर इथे मॅचिंग होणार आहे. तर मस्त असं लुक्स या ब्लाऊजला येणार आहे. तर बघा एका साईडने बघा मी धडी दुमटून घेतलेली आहे, त्यानंतर दुसऱ्या साईडने सुद्धा दुमटून घ्यायची आहे. तर बघा अशा प्रकारे मी इथे बघा ही जी धडी आहे ती अटॅच करून घेतलेली आहे. आता आपल्याला इथे 2 टक्स करून घ्यायची आहे. आणि हे टक्स आपल्याला यासाठी मागून करायचे असतात की बघा ब्लाऊज हे मागून वर जायला नको आणि जे बघा फिटिंगला पण कंबरमध्ये व्यवस्थित बसायला हवं, यासाठी इथे टक्स ह्या करायच्याच असतात. आणि इथे बघा ही जी टक्स आहे मी ती 4 इंचवर करून घेतलेली आहे. तर बघा मैत्रिणींनो, अशा प्रकारे हा मागचा भागसुद्धा रेडी झालेला आहे. आता बघा हे जे दोन्ही भाग रेडी झालेले आहे, बाह्या पण रेडी झालेले आहे. तर मी आता हे ब्लाऊज जोडून घेणार आहे. तर बघा मी ते शोल्डर जोडून घेत आहे. आणि शोल्डर जोडून घेण्यासाठी बघा आपल्याला अशा प्रकारे डबल शिलाई करून घ्यायची आहे. त्यानंतर दुसरं पण शोल्डर अशाच प्रकारे जोडून घ्यायचं आहे. आता बघा हे जे प्रिन्सेस कटचा भाग आहे ते आपल्याला आतमधून शिलाईचा सुद्धा शिवता येतो, पण मी इथे हे जे ब्लाऊज आहे ते वरून शिलाईचं शिवलेलं आहे. आता इथे बघा बाही बघा इथे मी लावून घेत आहे. तर बाही ही आपल्याला मधून लावून घ्यायची आहे. शोल्डरपासून बाहीचं बघा जी मी खून करून ठेवलेली होती तिथूनच मी इथे बाही जोडून घेत आहे. आणि शोल्डरपासूनच जोडून घ्यायची आहे, म्हणजे जेणेकरून आपली जी डिझाईन आहे, जी बाहीची डिझाईन आहे ती बरोबर वर येणार आहे आणि बरोबर मधोमध येणार आहे. तर बघा अशा प्रकारे ती डिझाईन्स व्यवस्थित मधोमध आलेली आहे. आणि इथे बघा मी आता इथे सरळ साईडने शिलाई करून घेतलेली आहे. तर आपल्याला बघा 2 ते 3 शिलाई करून घ्यायची आहे. आणि इथे बघा इथे फिटिंगची सुद्धा एक शिलाई करून घ्यायची आहे. तर मेजरमेंट घेऊन बघा मी इथे एक फिटिंगची शिलाई करून घेत आहे. तर अशा प्रकारे मैत्रिणींनो, अगदी सोप्या पद्धतीने मी हे ब्लाऊज शिवलेलं आहे. तर माझं हे ब्लाऊजची स्टिचिंग आणि कटिंग आपल्याला कशी वाटली कॉमेंट करून मला नक्की सांगा. माझ्या या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि माझं हे चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.